नमस्कार. 7च्या या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कृषी क्षेत्रासाठी भरघोस तरतूद असलेला राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विविध योजनांतर्गत 25,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याची अर्थमंत्र्यांची घोषणा. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे राज्याच्या तिजोरीवर 16,000 कोटी रुपयांचा पडला भार. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या सततच्या घसरणीमुळे राज्याच्या महसुलात 1,800 कोटी रुपयांची झाली घट. सिंचनासाठी यंदा 8,150 कोटी रुपयांची तरतूद. नव्या औद्योगिक धोरणामुळे 8,500 प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरू, तर 11 लाखांची थेट रोजगार निर्मिती झाल्याचा सरकारचा दावा. खोबरेल तेल महागणार, तर तांदूळ, गहू, डाळी, चिंच, हळद, मिरची, सोलापुरी चादरी, बेदाण्यांवरची करसवलत आणखी वर्षभर सुरूच राहणार. आणि यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आणि जनतेला महागाईच्या खाईत लोटणारा असल्याचा विरोधकांचा आरोप. पाहूया बातम्या विस्ताराने. केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवत कृषी क्षेत्रासाठी भरघोस तरतूद करणारा अर्थसंकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत, तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सादर केला. यंदाचं वर्ष हे शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून साजरं केलं जाईल असं जाहीर करत शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विविध योजनांतर्गत 25,000 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून 5,002 कोटी 82 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्याचा सहभाग म्हणून 1,885 कोटी रुपये, जलयुक्त शिवारसाठी 1,800 कोटी रुपये, मागेल त्याला शेततळ, विहिरी आणि विद्युत पंप जोडणीसाठी 2,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागातल्या 14 जिल्ह्यांमधल्या गरीब जनतेला माफक दरात धान्य पुरवठा करण्यासाठी 1,035 कोटी 83 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातले मालगुजारी तलाव आणि मत्स्य व्यवसायाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कृषी प्रक्रिया योजनेसाठी कृषी प्रक्रिया केंद्र उभारण्याला प्रकल्पाच्या 25% किंवा जास्तीत जास्त 50 लाख रुपये एवढी मदत दिली जाईल. यासाठी 50 कोटी रुपये प्रस्तावित आहेत. पंडित दीनदयाल उपाध्याय मार्गदर्शन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत आणि समुपदेशनासाठी 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आदर्श शेतकरी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांचं मार्गदर्शन इतरांना मिळावं यासाठी सरकार गुरुकुल योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 3 आदर्श शेतकरी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. राज्यात बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्यात 2 नवी कृषी महाविद्यालयं सुरू केली जातील. त्यासाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाईल. तसंच नाशिक आणि अमरावती जिल्ह्यात पशुवैद्यकीय विद्यालयं सुरू केली जाणार असून त्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक महसूल विभागात हवामान स्वयंसंचालित केंद्र उभारलं जाणार आहे. यासाठी 107 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेसाठी 5 वर्षांसाठी 2,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी 500 कोटी रुपये यावर्षी दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी यंदा 500 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. सिंचनासाठी गेल्या वर्षी घोषित करण्यात आलेला निधी पूर्णपणे खर्च झाल्याचं सांगत यावर्षी सिंचनासाठी 8,150 कोटी रुपये निधी, तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी राज्याचा सहभाग म्हणून 2,078 कोटी रुपये दिले जाणार असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत ग्रामीण भागात बंद पडलेल्या पेयजल योजना पुन्हा सुरू करण्यासाठी 2,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी 500 कोटी रुपये यावर्षी उपलब्ध करून देण्यात येतील. सुमतीताई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना 0% दरानं कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल. त्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
मुद्रा बँक योजनेच्या प्रसार आणि प्रचारासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्राला भरारी देण्यासाठी सरकारनं अनेक योजना हाती घेतल्या आहेत. राज्य शासनाच्या नव्या औद्योगिक धोरणामुळे 8,497 प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरू झालं असून 11,23,000 थेट रोजगार निर्मिती झाली आहे. उद्योग क्षेत्रांच्या सवलतींसाठी 2,650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कापूस उत्पादक भागात वस्त्रोद्योगांचा विकास व्हावा यासाठी 265 कोटी रुपये देण्यात आले आहेत. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये औरंगाबादच्या शेंद्रा बिडकीन इथं पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी 839 कोटी रुपयांची कामं सुरू झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. विदर्भ आणि मराठवाडा या भागात उद्योगांना प्रोत्साहन मिळावं म्हणून विशेष सवलत दिली जाणार आहे. यासाठी 1,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या राज्यात उपलब्ध असलेल्या वीज निर्मिती केंद्रातून 12,000 मेगावॅट वीज निर्मिती होते. या वीज निर्मितीत वाढ करण्यासाठी 784 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर 120 विभागातल्या वीज केंद्रांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी 5 वर्षात 1,500 कोटी रुपये दिले जाणार आहेत. अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी 456 कोटी रुपये दिले जाणार आहेत. उद्योग, वाणिज्य आणि कृषी क्षेत्रांना वीज सवलत देण्यासाठी शासनावर 4,462 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. राज्यातल्या 40,000 किलोमीटर राज्यमार्ग आणि 50,000 किलोमीटर जिल्हा मार्गांपैकी 21,000 किलोमीटर मार्गांची दुरुस्ती केली जाणार आहे. राज्यमार्गांवर प्रत्येक 100 किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे 400 स्वच्छतागृह बांधली जाणार आहेत. यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरं या योजनेअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक गरीब कुटुंबाला घर दिलं जाणार आहे. यासाठी यंदा 700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जातींच्या प्रत्येक कुटुंबाला 2019 पर्यंत घरं दिली जाणार आहेत. यासाठी यंदा 320 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजना तसंच विधवा आणि परित्यक्ता महिलांसाठीच्या अनुदानात 1 एप्रिलपासून दुपटीनं वाढ करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांना विहिरी बांधण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी सवलत दिली जाणार आहे. हे वर्ष समता सामाजिक वर्ष म्हणून साजरं केलं जात असून त्यासाठी 370 कोटी रुपये देण्यात आले आहेत. राज्यातली पर्यटन स्थळं विकसित करण्यासाठी तसंच गड किल्ल्यांच्या परिसरात 285 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या वर्षात राज्यातल्या 10,000 अंगणवाड्यांना आदर्श अंगणवाड्या म्हणून विकसित केलं जाणार आहे. यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 180 कोटी रुपये तर मुंबई मेट्रो 3 या प्रस्तावित प्रकल्पासाठी 90 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पोलीस गृहनिर्माण मंडळांना 320 कोटी रुपये तसंच नागरी भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी 350 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे आणि नागपूर या शहरातल्या महिलांचा बस प्रवास सुखकर करण्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र तेजस्विनी बसेस सुरू केल्या जाणार आहेत. यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेसाठी 300 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानासाठी 740 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातल्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये असलेल्या 110 गावांपैकी 65 गावांचं पुनर्वसन करण्यासाठी 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरच्या व्याजदरात 8.7% वरून 8.1% पर्यंत घट करण्यात आली आहे. राज्यात येणाऱ्या नवीन उद्योगांना ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव उपाययोजना केल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं झालेल्या घसरणीमुळे राज्याचा सुमारे 1,800 कोटी रुपये इतका महसूल कमी संकलित झाला आहे. मात्र मेक इन इंडियासारख्या उपक्रमांमुळे येत्या वर्षात कर संकलनात वृद्धी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विक्रीकर करदात्यांनी नोंदणीसाठी लागणारे दस्तावेज इथून पुढे ऑनलाईन पाठवावेत असं आवाहन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. आवश्यक गोष्टींची पूर्तता केल्यास ठराविक कालावधीत नोंदणी पूर्ण होईल असं ते म्हणाले. विक्रीकर आणि इतर करप्रणाली सोपी, सुटसुटीत आणि अद्ययावत करण्याचा मानस वित्तमंत्र्यांनी व्यक्त केला. कर सुरक्षित करण्यासाठी या अर्थसंकल्पात नवीन संकल्पना सुचवल्या आहेत. तसंच मूल्यवर्धित कर कायद्यात बदल केले आहेत असंही त्यांनी सांगितलं.
व्हॅटमध्ये 5% वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याचा वाजवी महसूल निश्चित व्हावा यासाठी काही वस्तूंवर प्रवेश कर लावण्यात येणार आहे. संगमरवराच्या वस्तूंसाठी वापरले जाणारे मार्बल्स आणि ग्रॅनाइटवर प्रवेश कर लावला जाणार आहे. व्यवसाय कर भरणाऱ्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष अभियान राबवलं जाणार आहे. अनुदानित शैक्षणिक संस्थांना लावलेलं विलंब शुल्क माफ करत असल्याची घोषणाही मुनगंटीवार यांनी केली. साखर कारखान्यांना वर्ष 2015-2016 साठीचा ऊस खरेदी कर माफ करण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोल, डिझेल, शीतपेय, सिगरेट यावरील करवाढ 1 वर्ष कायम राहणार आहे. खोबरेल तेल महागणार असून 500 मिलीलिटरच्या खोबरेल तेलावरचा मूल्यवर्धित कर 5% 12.5% करण्यात आला आहे. तांदूळ, गहू, डाळी आणि त्यांचं पीठ तसंच चिंच, हळद, मिरची, सोलापुरी चादर यांना करातून दिलेली सूट 31 मार्च 2017 पर्यंत कायम राहणार आहे. हॉटेलमधून वापरण्यात येणाऱ्या टेरी टॉवेल्सवर करवाढ करण्यात आली आहे. बेदाणे, मनुका यांना दिलेली कर सवलत 31 मार्च 2017 पर्यंत कायम राहणार आहे. चहावर आकारला जाणारा मूल्यवर्धित कर 5% 5.5% करण्यात आला आहे. शेताला घालण्यात येणाऱ्या कुंपणासाठी लागणारी काटेरी तार आणि तारेची जाळी यावरचा कर 12.5% कमी करून 5.5% करण्यात आला आहे. सरकी आणि तेल यावरचा कर 5% 2% करण्यात आला आहे. बॅटरी आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांच्या बसेसना करमाफी देण्यात आली आहे. तसंच ऊर्जा बचतीमध्ये महत्त्वाचं काम करणाऱ्या LED ट्यूबलाईट्सवरचा करही 12.5% 5.5% करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यावर आकारला जाणारा कर कमी करून 5.5% करण्यात आला आहे. बेकरी उत्पादनं स्वस्त होणार आहेत. तसंच जुन्या वाहनांची खरेदीही आता स्वस्त होणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठीच्या वाहनांना करमाफी देण्यात आली आहे. डायलिसिससाठीची औषधं तसंच इतर आजारांसाठी देण्यात येणाऱ्या इंजेक्शनसाठी लागणाऱ्या निर्जंतुक पाण्यावरचा कर 12.5% 5.5% करण्यात आला आहे. ब्रेस्ट कॅन्सर पडताळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मॅमोग्राफी यंत्रावरचा कर पूर्णपणे माफ करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसंच बांबूपासून बनवलेल्या फर्निचर व्यतिरिक्त इतर हस्तकला उत्पादनांवरचा करही पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. प्रसिद्ध नृत्यांगना आशाताई जोगळेकर यांचं आज सकाळी मुंबईतल्या राहत्या घरी वार्धक्यानं निधन झालं. त्या 80 वर्षांच्या होत्या. उद्या दुपारी ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पंडित गोपीकृष्णजींच्या त्या शिष्या होत्या. कथ्थक नृत्याच्या प्रसारासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं. त्यासाठी त्यांनी 1963 मध्ये अर्चना नृत्यालयाची स्थापनाही केली. अनेक विद्यार्थीही त्यांनी घडवले. हवामान. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला तर उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं. येत्या 48 तासांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 22, नागपूर 39 आणि 23, पुणे 38 आणि 18, औरंगाबाद कमाल 37, किमान 20, नाशिक 36, 18, कोल्हापूर 38, 20, रत्नागिरी 33, 20, सोलापूर कमाल 41, किमान 24 आणि अमरावती कमाल 39 आणि किमान 23 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कृषी क्षेत्रासाठी भरघोस तरतूद असलेला राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विविध योजनांतर्गत 25,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याची अर्थमंत्र्यांची घोषणा. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे राज्याच्या तिजोरीवर 16,000 कोटी रुपयांचा पडला भार. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या सततच्या घसरणीमुळे राज्याच्या महसुलात 1,800 कोटी रुपयांची झाली घट. सिंचनासाठी यंदा 8,150 कोटी रुपयांची तरतूद. नव्या औद्योगिक धोरणामुळे 8,500 प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरू तर 11 लाखांची थेट रोजगार निर्मिती झाल्याचा सरकारचा दावा. खोबरेल तेल महागणार तर तांदूळ, गहू, डाळी, चिंच, हळद, मिरची, सोलापुरी चादरी आणि बेदाण्यांवरची कर सवलत आणखी वर्षभर सुरूच राहणार. आणि यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आणि जनतेला महागाईच्या खाईत लोटणारा असल्याचा विरोधकांचा आरोप.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. राज्याचा 2016-2017 या वर्षासाठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पाचं विश्लेषण करण्यासाठी आर्थिक घडामोडींचे विश्लेषक राजेश कदम यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.